आज आपण बनवणार आहोत सुका फिश मसाला। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मूठभर कोथिंबीर टाकून या सर्वांचे छान असं वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी वाम फिश घेतलेली आहे। याला छान असं स्वच्छ धुवून घेतलंय 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर यामध्ये मी मसाले टाकून घेतलेत। मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात घरगुती काळा तिखट, चटणी पावडर आणि हळद, मी इथं पाऊण चमचाच हळद घेतलेली आहे। त्यानंतर मोठा 1 चमचा फिश मसाला घेतला। या सर्वांना छान असं फिश मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घ्यायचंय। तेल हे जास्त वापरायचंय। त्यामध्ये वाटण टाकायचंय, छान परतून घ्यायचंय। त्यानंतर फिश टाकायचे, पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाहीये। मस्त असं फिश तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघायचंय। तयार आहे फिश मसाला।